विद्यार्थी मित्रांनो, कारगिल जे वॉर आहे ते पाकिस्तानची सगळ्यात मोठी चूक ही मानली जाते. 1971 मध्ये पाकिस्तान आधी युद्ध हारलेलंच होतं. परंतु 1999च्या कारगिल वॉरमध्ये पाकिस्तानचं सगळ्यात मोठं स्ट्रॅटेजिक त्या ठिकाणी ब्लंडर त्या ठिकाणी मानलं जातं. 1998 मध्ये न्यूक्लिअर टेस्ट नंतर पाकिस्तानला वाटलं की इंडिया वॉर म्हणजे पुढे ढकलेल किंवा इंडिया आता घाबरलेली आहे. पण चुकीचं अजम्पशन्स नेहमीच पाकिस्तान हे तोंडावर पडतं आणि लाईन ऑफ कंट्रोल क्रॉस करून कारगिलमध्ये पाकिस्तानने इन्फिल्ट्रेशन केलं. पाकिस्तानचा प्लॅन होता की हाय अल्टिट्यूड्स पीक ऑक्युपाय करायचे आणि सियाचिन आणि लेह हायवेला त्या ठिकाणी बाधा पोचवायची आणि इंडियाला प्रेशरमध्ये आणायचं. परंतु त्यांनी हे विसरले होते की इंडियन आर्मी जी आहे ही कुठल्याही परिस्थितीमध्ये कुठल्याही क्षणाला ती फाईट देण्यासाठी काबिल आहे. इनिशियली इन्फिल्ट्रेशनचं स्केल समजायला आपल्याला वेळ लागला. कन्फर्मेशन मिळालं आणि त्यानंतर आपण ऑपरेशन विजय या ठिकाणी लॉन्च केलेलं होतं. इंडियन एअरफोर्सने ऑपरेशन सफेद सागर हे लॉन्च केलं. पाकिस्तानची सगळ्यात मोठी चुकी की ते इंडियन आर्मीला त्यांनी अंडर एस्टिमेट केलं आणि हाय टेरेनवरती त्यांनी त्या ठिकाणी इन्फिल्ट्रेशन करण्याचा प्रयत्न केला. कारगिल पीक हा साधारणतः 16,000 ते 18,000 फूट उंच आहे आणि ऑक्सिजनची लेवल त्या ठिकाणी खूप जास्त कमी होती आणि सर्वायवलसाठी खूप निग्लिजिबल चान्सेस असतात ह्युमन बिईंगसाठी. इंडियन ऑफिसर्स या ठिकाणी फ्रंटल असॉल्ट त्यांनी निवडला आणि टफेस्ट मिलिटरी डिसिजन त्या ठिकाणी घेण्यात आले. टायगर हिल आणि तोलोलिंग आणि .4875 ही जे नाव आहे आजही मिलिटरी हिस्ट्रीमध्ये रिस्पेक्टने घेतले जातात. कारण पाकिस्तानची दुसरी सगळ्यात मोठी चूक होती की ते त्यांच्याकडे डिसिजन मेकिंगसाठी पाकिस्तानने सुरुवातीला डिनाय केलं की आम्ही या ठिकाणी इन्व्हॉल्वमेंट नाही आहेत, ते कोणीतरी चरवाय आहेत असं तसं कारणं सांगितले. परंतु जेव्हा पाकिस्तानला मार बसायला लागला किंवा पाकिस्तान आर्मीला मार बसायला लागला की त्यानंतर पाकिस्तानचे डोळे उघडले. अनलिमिटेड वॉर आणि येलो सी क्रॉसिंग करायची नव्हती आपल्याला, स्ट्रॉंग इंटरनॅशनल मॅसेज आपल्याला द्यायचा होता. परंतु ग्लोबल ओपिनियन इंडियाच्या बाजूने गेली. पाकिस्तानची तिसरी सगळ्यात मोठी चूक होती की त्यांनी आणि कारगिल वॉरने त्या ठिकाणी प्रूव्ह केलं की जर प्रॉपर टॅक्टिक असेल, स्ट्रॅटेजी असेल तर कुठलं युद्ध अशक्य नाही. इंडियाकडे लीडरशिप होती, प्लॅनिंग होतं, त्याच्यानंतर एन्ड्युरन्स होता. आपल्याला एनडीए ॲस्पायरंट म्हणून SSB साठी काही गोष्टी महत्त्वाच्या आहेत की करेज अंडर प्रेशर, डिटर्मिनेशन, स्टॅमिना, इंटिग्रिटी, लीडरशिप अशा ज्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला या युद्धामधून आपल्याला शिकायला भेटतील. जर तुम्हालाही ऑफिसर बनायचं असेल आणि कारगिल वॉरबद्दल अजून माहिती जाणून घ्यायची असेल तर कमेंटमध्ये आम्हाला कारगिल असं टाका. आम्ही अजून इंटरेस्टिंग स्टोरीज असेल कारगिल वॉरबद्दलच्या त्या आम्ही तुम्हाला नक्की शेअर करण्याचा प्रयत्न करू.